हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आरोहीचा रिझल्ट लागला आणि खूप ह्या वर्षी मस्त रिझल्ट लागलेला होता. तर ती टॉप 5 मध्ये होती आणि तिचा 4 नंबर आलेला होता. गेल्या वर्षी ती टॉप 5 मध्ये नव्हती, पण तिचं म्हणणं होतं मी पुढच्या वर्षी टॉप 5 मध्ये येणार. आणि आता ह्या वर्षी ती म्हटली की टॉप 3 मध्ये पुढच्या वर्षी ती नक्की येणार आणि मला आशा आहे की ती टॉप 3 मध्ये पुढच्या वर्षी नक्की येणार. तर रिझल्ट लागल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांनी आम्ही गावाकडे गेलो होतो, कारण की यात्रा होती आणि चैत्र महिन्यामध्ये सगळ्या देवींच्या यात्रा असतात प्रत्येक गावोगावी आणि शहरातली माणसं सगळे गावीकडे जातात नंतर यात्रेसाठी. तसेच आम्ही पण गेलो होतो. तर आणि आरोहीचं आणि तिच्या आजोबाचं मस्त असं रांगोळी काढणं चालू होतं. पप्पा तिला रांगोळी शिकवत होते. तर नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी लगेचच यात्रा होती. तर सकाळी सगळं पुरणपोळीचं नैवेद्य देवीला केला, सगळं सामान वगैरे घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो देवीच्या दर्शनासाठी. तर मस्त यात्रा होती दरवर्षीप्रमाणेच. तर आता चला तुम्ही पण माझ्यासोबत यात्रेमध्ये. सो ते समोरचे जे दिसत आहे ना, सो ते पालीचं तळं आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप इथं मस्त सनसेट पॉईंट तुम्हाला बघायला भेटतो. तर तुम्ही बीडच्या आसपास किंवा बीडमध्ये जर राहत असाल ना, तर हा पॉईंट तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की विजिट करा. म्हणजे सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं, त्यामध्ये संध्याकाळचा सनसेट पॉईंट खूप सुंदर असतो. जर तुम्ही नॅचरल लवर असाल तर तुम्हाला सनसेट पॉईंट बघायचा असेल तर तुम्ही नक्की तिथे विजिट करा. आणि अखेर 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो देवीच्या दर्शनासाठी. सो सकाळी आम्ही लवकर निघालेलो होतो, त्याच्यामुळं उन्हाच्या आधी दर्शन वगैरे घ्यायचं होतं, त्याच्यामुळं लवकर गेलो होतो आणि दर्शन वगैरे छान घडलं. एकच सगळे ठेवायचं. 201 द्या, 50 कमी द्या. काय नाही हो, 150 तर बरोबर होईल की. देतो, सगळं देतो तुम्हाला. सगळं देतो. सगळं गुत्त 200 रुपयाला द्या. होतंय की सगळ्यात 250 द्या बस. सगळ्याची 251. 220 आता. ऐका ना, 220 नसते तुला 51 करावं लागतं. बरं 221. नाही ऐका ना. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, 7वीं फेल. चुप, एक शब्द नाही. काय होत सगळ्या ह्याच्यात तुम्हाला काय घ्यायची गरजच नाही. 11 बांगडे बी आहेत का त्याच्यात? हो, बांगडे बी आहेत का त्याच्यात? हा, सगळं तिळ डोळं सगळे द्या. एक ओटीला का? एक ओटीला दिला. एक फोडायला आणि एक ह्या वटीला का? वटी भरायला हळद, कुंकू, तांदूळ बिंदूळ सगळं द्या. ह्याच्यावर खण असतो ना, नाही. हा, ते पीस ठेवते. नाही आहे, आणलंय मी घरी. फुलं ती द्या की. दिली फुलं त्या टाकले. दिले का? आणखी दादा हा ये इकडे. अच्छा, आरो इकडे. तीस get 30. अरे उधर दे रहा है रे. 10 में 10 में कोई नहीं देता. 10 कोई मिलता है यार. इकडे बघ. गारगुटी काय घर बनवलंय काय? शाबाश बेटा. तर दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर थोडं शेतामध्ये जायचं होतं. तर जाऊन आलो. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.